मोहिनी दिसायला खूप सुंदर. गोरा रंग, सडपातळ बांधा आणि लांब सडक केस. अगदी नावाप्रमाणे ती मोहिनीच होती. आणि दुसऱ्या बाजूला अतुल. तोही दिसायला कुण्या राजकुमारापेक्षा कमी नव्हता. त्या दोघांचे 2 महिन्याचे प्रेम आणि आज त्यांचं लग्न झालं होतं. अतुलने आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन मोहिनीशी लग्न केलं होतं. आणि आज त्यांची होती पहिली रात्र. सर्व विधी आटोपून अतुल रूममध्ये आला. रूम अगदी फुलांनी सजली होती. अतुल रूममध्ये येताच त्याने रूममध्ये एक सुवासिक अगरबत्ती जाळली. 2 महिन्याचे प्रेम असल्यामुळे एकमेकांना समजायला वेळच भेटला नव्हता. त्यामुळे अतुलच्या मनामध्ये घालमेल सुरू होती. मोहिनी कशी असेल, आज ती आपल्यासोबत कशी वागेल, तिला कुठल्या गोष्टीचं वाईट तर वाटणार नाही ना, असे वेगवेगळे विचार अतुलच्या मनात येत होते. थोड्या वेळाने रूमचा दरवाजा हळूच उघडला. दरवाजावर सुंदर अशी लाल साडी नेसून हातात दुधाचा ग्लास घेऊन मोहिनी उभी होती. सुंदर असं रूप लाल साडीने अजून सुंदर होत होतं. मोहिनीच्या लांब सडक केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा माळला होता आणि त्या गजऱ्याच्या सुवासाने सुगंधित रूम अजून सुगंधित होत होता. मोहिनी हळूवार पावलं टाकत रूमच्या आतमध्ये आली. ती काही बोलणार तेवढ्यात अतुल तिच्या चेहऱ्याकडे बघून हसू लागला. तिला म्हणाला, मोहिनी, तू खूप दमली असशील ना, ये इथे बस. मोहिनीने आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणले. ती अतुलच्या बाजूला जाऊन बसली. दोघांच्याही मनात घालमेल सुरू होती. काय बोलावं, कसं बोलावं काही सुचत नव्हतं. याआधी भरपूर वेळा भेटलो होतो, पण अशी भेट कधीच झाली नव्हती. मोहिनीने हळूच दुधाचा ग्लास अतुलच्या हातात दिला. ग्लास पकडताना अतुलच्या बोटांचा स्पर्श मोहिनीच्या बोटांना होत होता. दोघेही शांत होते. अचानक बाहेरून आवाज आला. अतुल, सगळं व्यवस्थित चालू आहे ना? बाहेर अतुलचे मित्र होते. हो, सगळं व्यवस्थित चालू आहे, अतुल हसत म्हणाला. असाच वेळेवर वेळ जात होता. पण अतुलही काही बोलत नव्हता आणि मोहिनीही. थोड्या वेळाने त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या संसाराची सुरुवात करायचं ठरवलं. अतुलने मोहिनीचा हात आपल्या हातात घेतला. मोहिनीच्या अंगावर शहारे आले होते. अतुल प्रेमाने मोहिनीशी बोलू लागला. तिचा हात कुरवाळू लागला. अतुलने मोहिनीच्या साडीचा पदर बाजूला केला. मोहिनीच्या अंगावर शहारे आले होते. साडीचा पदर बाजूला होताच अतुलला मोहिनीच्या पाठीवरील एक डाग दिसला. अतुलने मोहिनीला विचारलं, हा डाग कसला मोहिनी? मोहिनी घाबरली. तिच्या चेहऱ्यावर तिची भीती स्पष्ट दिसत होती. ती बोलली, काही नाही, लहानपणी भाजलं होतं, तो डाग तसाच राहिला. एवढं बोलून ती हसू लागली. पण अतुलला तिच्या उत्तराने समाधान मिळालं नाही. अतुलला वारंवार वाटत होतं की त्याने हा भाजलेला डाग याआधी कधीतरी पाहिला आहे. पण कधी आणि कुठे हे त्याला आठवत नव्हतं. सगळीकडे शांतता होती. अतुलने मोहिनीला जवळ घेतलं आणि तिला प्रेम करू लागला. पण जसा त्याचं लक्ष त्या डागाकडे जायचा तसा तो कुठल्या तरी विचारात पडायचा. अतुल राहून राहून त्या भाजलेल्या डागाचाच विचार करत होता. त्याला काही सुचत नव्हतं. त्याने मोहिनीकडे थोडा वेळ मागितला. तो मोहिनीला म्हणाला की मोहिनी, आपण फक्त 2 महिनेच झाले एकमेकांना ओळखतो. त्यामुळे आपण आधी एकमेकांना व्यवस्थित जाणून घेऊया आणि नंतरच आपल्या नात्याला सुरुवात करूया. अतुलच्या ह्या बोलण्याला मोहिनीने होकार दिला. अतुल दिवसभर खूप दमला होता. तो लवकर झोपी गेला.
पण मोहिनीला ती रात्र जात नव्हती. तिच्या मनात एकच गोष्ट येत होती की अतुलने जर तो डाग ओळखला तर. रात्र कशी कशी गेली. सकाळी मोहिनी लवकर उठली, छानपैकी साडी नेसून तयार झाली आणि किचनमध्ये आली. किचनमध्ये तिची सासू सुमित्रा आधीपासूनच काम करत होती. तिने मोहिनीला पाहिलं. तिच्याकडे बघून ती हसू लागली आणि मोहिनीला म्हणाली, "उठलीस का गं बाळा?" मोहिनी म्हणाली, "हो आई, काय करायचं आहे?" "आज तुझा किचनमधील पहिला दिवस आहे, तेव्हा आज तुला सर्वांसाठी काहीतरी गोडाचं बनवायचं आहे." मोहिनीने सर्वांसाठी शिरा बनवला. अतुलच्या सर्व घरच्यांनी अतुलच्या लग्नाला विरोध केला होता. पण त्याची आई ही एकमेव व्यक्ती होती जिने अतुलच्या लग्नाला सपोर्ट केला होता. ती मोहिनीला अगदी मुलीप्रमाणेच वागवत होती. मोहिनीने छान शिरा बनवला आणि सर्वांना वाढला. तेवढ्यात सुमित्रा म्हणाली, "मोहिनी, जा आणि अतुलला उठवून आण बाळा." मोहिनी रूममध्ये गेली. अतुल शांतपणे झोपला होता. त्याचा शांत चेहरा पाहून मोहिनी मनातल्या मनात हसू लागली. तिने हळुवारपणे अतुलच्या डोक्यावरून हात फिरवायला सुरुवात केली. ती अतुलला कुरवाळू लागली. ती अतुलला एवढ्या मायेने कुरवाळत होती जशी एक आई आपल्या मुलाला कुरवाळते. थोड्या वेळाने अतुलला जाग आली. अतुलने पाहिलं तर समोर त्याची सुंदर बायको बसली होती. मोकळे केस, तिचे केस अगदी कमरेपर्यंत येत होते. गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि डोक्यावर अतुलच्या नावाचं कुंकू. हे सगळं पाहून अतुल अगदी भारावून गेला होता. त्याने मोहिनीचा हात पकडला आणि तिला आपल्या कवेत ओढलं आणि तो मोहिनीला प्रेम करू लागला. तेवढ्यात पुन्हा त्याचं लक्ष मोहिनीच्या पाठीवरच्या डागावर गेला. त्याने लगेच मोहिनीला झटकन बाजूला सारलं. मोहिनीपासून तो बाजूला झाला. मोहिनी त्याच्या जवळ गेली. त्याला विचारू लागली, "काय झालं अतुलजी?" अतुलने सगळं सावरत म्हटलं, "काही नाही, तू बाहेर जा, मी थोड्या वेळाने तयारी करून येतो." दिवसावर दिवस जात होते. अतुलला एक चांगला संसार थाटायचा होता. पण जेव्हा पण तो मोहिनीच्या जवळ जायचा, मोहिनीच्या पाठीवरील डाग पाहून तो कसल्या तरी विचारात पडायचा. तो नेहमी हाच विचार करायचा की मी माझ्या आयुष्यात कुठेतरी हा डाग पाहिला आहे, पण कुठे पाहिला आहे? तसेच काही महिने लोटले. अतुल मोहिनीपासून थोडा लांबच राहायचा. मोहिनी पण शांत शांतच असायची. दिवसावर दिवस लोटले, महिन्यावर महिने. पण अतुल आणि मोहिनीचं नातं काही सुधरत नव्हतं. एके दिवशी अतुलचा मित्र 2 महिन्यांनी गावावरून आला. तो अतुलला भेटला. तो अतुलचा एकदम खास मित्र होता. अतुल आपल्या मनातल्या सर्व गोष्टी त्याच्यासोबत शेअर करायचा. त्याचं नाव होतं रोहन. अतुलने मोहिनीच्या भाजलेल्या डागाबद्दल पण रोहनशी सर्व गोष्टी बोलल्या. रोहनच्या ओळखीत एक टॅरो कार्डवाल्या मॅडम होत्या. रोहन अतुलला बोलला की आपण त्यांना भेटू आणि तुझ्या मनात जेवढे प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करू. अतुल आणि रोहन त्या टॅरो कार्डवाल्या मॅडमजवळ गेले. त्यांचं नाव होतं सुनीता. सुनीता आणि अतुल एकमेकांसमोर टेबलावर बसले. सुनीताने पत्ते आपल्या हातात घेतले होते. सुनीताने अतुलला मोहिनीबद्दल सगळं विचारलं आणि अतुलनेही मोहिनीबद्दल सगळं खरं खरं सुनीताला सांगितलं. थोड्या वेळाने सुनीताने अतुलच्या समोर 3 पत्ते ठेवले आणि अतुलला त्याच्यापैकी एक पत्ता उचलायला सांगितला. पत्ता उचलल्यावर सुनीताने अतुलच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं.
सुनीता अतुलला म्हणाली की तुझ्या मनात जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तो डाग तू याआधी कधी पाहिला आहेस का? तर हो, तो डाग तू याआधी पाहिला आहेस. तुझा दुसरा प्रश्न म्हणजे तू पाहिलेला डाग मोहिनीच्याच पाठीवरील होता का? तर हो, तू याआधी पाहिलेला डाग मोहिनीच्याच पाठीवरील होता. आणि तुझ्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर, तो डाग तू याआधी कधी पाहिलास? तर तो डाग तू आतापासून किमान 7 ते 8 महिने आधी पाहिला आहेस. अतुलच्या मनात वेगवेगळ्या विचारांनी थैमान मानलं होतं. रोहन त्याला समजवायचा पूर्ण प्रयत्न करत होता. तो अतुलला बोलला की तुमचं प्रेम होतं तेव्हा तू कदाचित तो डाग पाहिला असशील, पण ते तुला आता आठवत नसेल. रोहनच्या ह्या वाक्याला अतुलने पूर्णपणे नकार दिला. तो रोहनला बोलला की मी लग्नाच्या आधी एकदाही मोहिनीला जवळ घेतलं नाहीये. आणि ही गोष्ट काही एवढी छोटी नाहीये की मी ती विसरून जाईन. रोहनशी बोलताना अतुलचे डोळे भरून आले होते. तो रोहनला बोलला की मला बाकी कोणत्या गोष्टीचं वाईट वाटत नाही, पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटते की तो डाग अशा ठिकाणी आहे ना की ती जागा सहजासहजी बाहेरून दिसू शकत नाही. तो डाग फक्त तेव्हाच दिसू शकतो जेव्हा मोहिनी निवस्त्र असेल. म्हणजे मी ह्याआधी कधीतरी मोहिनीला निवस्त्र पाहिले आहे. पण हे सगळं कसं शक्य आहे? हे सर्व बोलताना अतुल हुंदके देत रडत होता. हातावर हात चोळून दातावर दात दाबून तो आपला राग व्यक्त करत होता. अतुलची ही अवस्था पाहून रोहनने त्याला समजावले, धीर दिला, त्याला हिंमत दिली. अतुल पण पूर्णपणे न खचता त्याने एक गोष्ट ठरवली, ती म्हणजे मोहिनीचा भूतकाळ जाणून घ्यायची. आणि त्यासाठीच तो दुसऱ्या दिवशी पुण्याला जायला निघाला. मोहिनीच्या आयुष्यात पुढे काय काय घडणार आहे? अतुलने डाग कधी पाहिला होता? खरंच अतुलने मोहिनीच्या पाठीवरील डाग याआधी पाहिला होता का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं भेटणार आहेत पुढच्या भागामध्ये. तेव्हा पुढचा भाग बघायला विसरू नका.